मस्त गरम गरम वडा पण आल्या बघा. सुरुवात चाललेली आहे आपली. मॅरिनेट करत ठेवतोय आपण. मित्रांनो बघू शकता आपली अशी मेजवानी मस्त झालेली आहे. मस्त बार्बी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मुंबईकर्स व्हॅन लाईफमध्ये. आणि आज आपण चाललेलो आहे एक नवीन लोकेशन. मला पावसाळ्यात आपण पहिलीच ट्रिप असली आणि एवढा मोठा ग्रुप आहे आपला. बघू शकताय बघे विनोदा, दीपदा, नरेंद्र आणि विलास असा ग्रुप आहे. अजून 2 रिक्षा आहेत. आपल्या गाडीत एवढेच जण आहेत. तुम्हाला पुढे दाखवतोच. चला करूया सुरुवात. तर मित्रांनो आपण केलेली आहे सुरुवात. चला एक तुम्हाला ऑटो दिसलीच आहे. शूट करतायत जराशी शूटिंग आली. अजून एक ऑटो आपली पुढे गेलेली आहे. तर मित्रांनो आपण थोडा स्नॅक्स करायला थांबलेलो आहे. गाडी आपण पार्क केल्याने इथे आलेलो आहे. आपण ऑर्डर दिलेली आहे. तोपर्यंत थोडा फिरूया इथेच. मस्त गरम गरम वडा. किती मंडळी येतात. आम्ही सुरुवात केलेली आहे. हे बघा एक गाडी काढून दिले मग खाऊन दिले. दुसऱ्या रिक्षामधून अजून रिक्षा घेते. चहा पण आहे ना. उरलेली मंडळी बघा. हा बघा हा दुसरा रिक्षावाला मागे राहिलेला. पहिला रिक्षावाला. फायनली मित्रांनो आपला नाश्ता झालेला आहे आणि आपण निघतो पुढच्या प्रवासाला. त्याच्या आधी आपण CNG वरून जवळ झालेला आहे. चला CNG वरून आपण जाऊ पुढच्या प्रवासाला. मित्रांनो आपलं गॅस भरून झालेली आहे आणि निघतो आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. आपण जाणार आहोत कासमलला, पेनीतील कासमलला. गुपित ठेवण्यात काही अर्थ नाही कारण तुम्ही टायटल जर वाचला असेलच. पण आज नाही. आज आपण एक रूम भेटलेला आहे. आपण तिथे जाणार, थोडं मजा मस्ती करणार. ग्रुप आलाय तर थोडं होणारच मजा मस्ती. मित्रांनो पावसाळ्यातील मजाच वेगळी असते. पाऊस असतो जोरात, आजूबाजूला हिरवळ असते आणि त्यात गाडी चालवणं ही मजाच वेगळी काही. याचा आनंद तुम्ही पावसाळ्यातच घेऊ शकता आणि मी एन्जॉय करतोय आणि त्याच्याबरोबर तुम्हालाही एन्जॉय करायला आवडेल. ही व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही खुश व्हाल. बघू शकता काळोख झालाय आणि आपण आपल्या लोकेशनला पोहोचलोय आणि आत्ता वाजलेत 8 वाजलेत. मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या लोकेशनला. आहे इथेच आपण स्टे करणार आहोत. तुम्हाला तर दाखवणारच आहे कुठे करतो. जाते गाडी डायरेक्ट. मित्रांनो आपली गाडी इथे लावलेली आहे आपण. हा ती गाडी लावलेली आहे आपण आणि आपण नेहमीसारखं आज गाडी स्टे नाही करणार आहे. आणि असा अंधाऱ्यातून आपण चालतो आहे. चिखल वगैरे. 2 गाड्या इथे लागल्यात रिक्षा
आणि आपली गाडी तिकडे लावलेली आहे वरती. आता दिसत नाही तुम्हाला, सकाळी दाखवतोच. हो हाय भावाचंच घर आहे. हाय म्हटलं की आपण आपलं घर आलेलं आहे जिथे आपण स्टे करणार आहोत. 25% मंजिल आम्ही पूर्ण केलेली आहे. हे बघा शिंकणं सुरू झालेलं आहे. यो आज अशा घरात आम्ही स्टे करणार आहे मस्तपैकी. यो अश्विन कोटेकर आपला अश्विन कोटेकर. बघा भाऊ याचाच घर आहे, आपण त्याच्या घरी स्टे करणार आहोत आज. मित्रांनो बघा आम्ही यायच्या आधीच मस्तपैकी आपला अश्विनने ठेवलेल्या आहेत शेंगा उकडत. तो इथेच राहतो म्हणून त्याने तयारी करून ठेवली पुढे. आपण आल्या बघा सुरुवात चाललेली आहे आपली. सुरुवात काय अजून तुझं नाही. मच्छी मॅरिनेट करत ठेवतोय आपण. बघा गांडी उकडत ग्लास मारते हवा. नरेंद्र मस्त बार्बेक्यूला हवा मारत बसलेला आहे. तर मित्रांनो असे आपलं मस्तपैकी चाललेले आहेत. हे आपण पूर्ण नाही भाजलेले आहेत, थोडे अर्कच्चे केले कारण गरम गरम नंतर एकदाच सर्व. आणि इथे चाललेले अजून दुसरे 3 चढवलेले आहेत. असं मस्तपैकी बेत चाललेलं आहे. मित्रांनो बघू शकता आपली अशी मेजवानी मस्तपैकी झालेली आहे. मस्त बार्बेक्यू केलेला आहे. हा थोडा चकना आयटम आणि त्याच्यावर आपला थंडा अशी मैफिल बसलेली आहे. चला होऊन जाऊ द्या. आणि हे बघा शेंगा अशा मस्त. आणि इथे आपला चाललेला आहे चिकन फ्राय. सुकलाय आपले कुक आहेत दिनेश, योगेश आणि अजय. आपण टाकला लसूण, त्याच्यात थोडी अद्रक लसूण पेस्ट टाकूया. आणि आता टाकला आपण कांदा. त्याच्यानंतर मसाला तिखट, आणि फिश मसाला. आणि आता टाकले फिश. त्यात थोडं पाणी घालूया. थोडा वेळ शिजवत ठेवू आपण. आणि आता आपण लावतोय भात. तांदूळ धुवून घेऊया. आपण लावले आता भात. इथे आपला होतोय मच्छीचा रस्सा. मित्रांनो बघू शकता सर्व सिंगर झालेले आहेत आणि असे मस्त सॉंग्स घेतात. दोस्त है ना दोस्त, दोस्त ने
अशा तऱ्हेने मस्तपैकी झणझणीत आपलं कालवण रेडी झालेलं आहे. बघू शकता मित्रांनो. मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे. आता वाढले आता 1:10 झाले. आमचं जेवण आता रेडी झालेलं आहे. बघू शकता कृष्णाने सुरुवात केलेली आहे. ही मंडळी जेवण झालेली आहे. आराम चाललेला आहे. चला या जेवायला. पाऊस बघा कसला जोरदार आहे. एकदम मस्त पाऊस सुरू झालेला आहे. मस्त पावसाची बॅटिंग सुरू आहे बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले सकाळचे 7:36. मी तरी उठलेले, बाकीची मंडळी बघा. आणि हा एक उठलेला आहे. हा बघा त्याला काय काम म्हणजे आपण उठलेला आहे. मस्त जिथे राहत होतो तिथला व्ह्यू बघा. ही मंडळी हा एक आणि हा एक बघा. रात्रभर आमच्या मागे होते. किती पळवलं तरी जात नव्हते. सुस्त आपले. अरे मी तर इथे झोपलेलो. का पाणी 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 पण जाते आपल्या गाडीजवळ. रात्री तुम्हाला दाखवलं नाही, आत्ता दाखवतो बघा. 2 रिक्षा लावलेल्या आहेत आणि आपली गाडी मला रात्री दाखवलं पण दिसला नाही. हे पण भावाचीच आहे. आणि आपली गाडी या बाजूला रोड, मुंबई गोवा हायवे. फायनली मित्रांनो बघू शकता आपली झालेली आहे तयारी आणि निघाले सर्वजण बघा. असे सर्व भाऊ आणि मित्र आहेत. चला निघूया पुढच्या प्रवासाला आता. चला मित्रांनो आपण फायनली आपली तयारी झालेली आहे आणि आपण निघालो कासमलला. त्याच्या आधी आपण थोडा नाश्ता करून घेऊ पुढे. आणि एवढी गँग बघा गाडीत आहे सर्व. सॉरी गँग नाही, आपले मित्र मंडळी आणि भाऊ आहेत. सर्व पण मित्रच नाही राहिले. सर्वांचा बघू शकता आता मिसल पाव नाश्ता चाललेला आहे. आमचाही थोड्या वेळाने येईल. सर्व मस्त मजेत खात आहेत.
बघा मित्रांनो, आता आले चहा. नाश्ता झालेला तर मित्रांनो, आपला झालाय नाश्ता आणि आपण निघालो आता पुढच्या प्रवासाला. इकडे आपल्या लोकेशनला. लोकेशनच्या अगोदर जेवढे चांगले सुंदर नजारे दिसतील तुम्हाला दाखवेत. मित्रांनो, बोरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बघा. मित्रांनो, समोरच बघा आपले लोक थांबलेले आहेत. मस्त व्ह्यू पॉइंट आहे. चला थांबूया. निसर्ग पण बघा कसा मस्त आहे एकदम. हे दृश्य तुम्हाला पावसाळ्यातच चांगलं दिसतील. हिरवळ पूर्ण. आपली 3 गाड्या लागलेल्या आहेत. आपली कॅम्पर व्हॅन, त्याच्या मागे 2 रिक्षा आणि इथे चालले फोटोग्राफर. आपण चालले वॉटरफॉलला. वॉटरफॉल बरोबर आपण निसर्गाचा पण आनंद घेतोय. मित्रांनो, गाडी बघा कशी चालवलेली आहे. घाटात येता तुम्ही तेव्हा जास्त रेस देता, त्याच्यामुळे तुमची क्लच प्लेट चालते आणि मग गाडीचे असे अपघात होत राहतात. तर सांभाळून थोडा. मित्रांनो, अजून एक व्ह्यू पॉईंट बघा. असं वाटतं तिथं स्वर्गात आलो आहे. म्हणून आपण बघूया, थोडा वेळ थांबूया तिकडे. मित्रांनो, व्ह्यू बघा मस्त सुंदर असा आहे. समोरच स्वर्ग असा आणि आपली गाडी समोरच लावलेली आहे आपण. मित्रांनो, दगड बघा समोरच. घाटात असे पडत राहतात. बघू येताना आपण ट्राय करू. आपल्यात हालतो की नाही ते बघू. फायनली आपण आपल्या लोकेशनला आलेलो आहे. चला करूया गाडी पार्क.
बघा कसला असा एक नंबर. जास्त भिजलो ना मग थोड्याच थंडीने झालं तोंड वाकडा. अश्विन लय भारी आहे. एक नंबर लोकेशन. जेवणाला पण लोकेशन मस्त बघूया. कडक लोकेशन बघू अशा तऱ्हेने मस्त. फायनली मित्रांनो आपण निघालोय कासमलची पिकनिक सक्सेसफुल करून आणि सर्वांनी एन्जॉय केलं एक नंबर. आणि आपण निघा पुढच्या प्रवासाला. चला चलो लेट्स गो. मित्रांनो बघू शकताय दगड पडले तर आम्ही हलवण्याचा प्रयत्न करतोय. नाही चल बघू ट्राय करतो. आमचं झालं तर ठीक, नाही होत वाटत. चला नाही. चला 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 अपने बस की बात नहीं है. चलो. हा कोण समोरच बघा धुक्यांची चादर पसरलेली आहे आणि त्यातून ड्राईव्ह करणं म्हणजे मजाच वेगळी आहे. बघू शकता समोरच. तर मित्रांनो आपण आत्ता आलोय आणि जेवायला बसले. बघू शकता हे आपले आहे तंदुरी बिर्याणी. आम्ही बनवली नाही, पार्सल मागवली. एवढ्या जणांना बनवणार कुठे. चला जेवून भेटू नंतर डायरेक्ट निघायच्या वेळेस. खारपाडा यायच्या अगोदर ब्रिजवर बघा कशी फुल ट्रॅफिक होती. कारण ब्रिजच्या कॉर्नरला आणि शेवटच्या कॉर्नरला असे मोठे मोठे खड्डे, त्याच्यामुळे सर्व ट्रॅफिक जाम चा सामना करावा लागते आम्हाला.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका. जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका. चला बाय.